वा झाली का उन्हाळ्याची कामगिरी? अरे बा कुठे झाली बा कामगिरी रे बाबा. कुठल्याच तू उभ्या अजून माया बाया असं भेटून नाही राहिल्या याच्याली. कोण दिले का बायाचं टेन्शन आहे गंमतच म्हणते तो बाया भेटून नाही राहिल्या. असा चक्कर मारला भाभीच्या इकून आला की झालं हेच कुठले भाभी का नाही म्हणते का त्याला. नाही बुड्याच्या आपल्यासारख्या हात थोडी आहे. बुड्याचं काम एका मिनिटात होते. का बुडे बा बुडे सांगितली झालं. गडा नामदेव तुकाराम गेले ते दिवस राहिले तर आठवणी आता. आता काही खरं नाही काही. आता कोणती भाभी नाही कोणती बुढी नाही. काठारे लागू देत नाहीत आता आपल्याला. सांगून राहिला तू काठार लागू देत नाही. गंमत जिकडे आम्हाला सांगतो तिकडे चानस मारतले का काही यायले का. खरं बोलत जाय ना. मी खोटं सांगून राहिलो बा. चानस मारला असता तर मी तुमच्या उभा राहिलो असतो का. आता गेलो नसतो का. अबे आता कसं तिच्या पोरा सोराची लग्न झाली वायऱ्या हुयऱ्या आल्या. आता आपल्याजवळ येईन काय ते. काही बोलत राहायचं आता झालं तर गेलं आता. का बुडे बा आता बुडी येत नाही. आता गैर बा काठारी लागू देत नाही आता. दूर दूरच होय म्हणते. माझं यूज नको म्हणते. मला वायरी आली मा पोरात लग्न झालं म्हणते. हिवाय जवाई झाली म्हणते मी. आता मानान नको लागू म्हणते बा. मी धंदे सोडले म्हणते ते अशी म्हणते बा ते. लोक मस्त चालू समजा. सांगून राहिला का परवा दिवशी तर हापशीर बोलला तू तिच्या बरोबर. आणि आता सांगतो की काठार लागू देत नाही. मी डोळ्यानं पाहिलं ना. काय चालू तुमचं गुलू गुलू दोघायचं. अबे आता काय काय का त्याच गोष्टी बोलते का माणूस. असं आहे मग नामदेव म्हणून मी उभा नसतो राय. थांब्याला नाही बुरवडचं चाललो बा मी. उई सांगा उईची गांडी सांगा सारच सांगा येईल अंदरच. नुसतं लक्ष द्या रस्त्यात गावातले लोक. बुडं काय कुणाला काय नाही भेटलो काय झालो का. बरं मामी बहीण काय पण नाही गावात तोंड घालायची सवय जास्त. काय रे कसा गेला कोण दिल्या पूर. हा गोष्ट काढली जमीन मांडवायन पाहिली बुटी हापशीवर. बोलून राहिला तिच्या बरोबर. बाबा तुकाराम भाऊ एकदा रगत लागलं ना तोंडाले की जात नसते सवयी. मग तिले वायऱ्या यो की नातू यो की कोणी यो बुडीले. बुडा काय सोडणार नाही बुडीले. रगत तर पुरं लागेला हो या बुड्याले. सोडतच नाही तिले. पाहिजे तुम्ही कुठल्या इच्छा नाही तिकीन तिला वावरात. आणि तिकडेच दाबत्या शाळा करते. आता घरी काही मिळत नाही तर बुडीली आली वायरी. वायरीच्या दुखत करीन का तमाशा बोलेन काही आले नाही. आता बुडा वावरात नेईन तिले कुठल्या याच्याली. तिकडेच खोपडी बांधली नाही यानं. राजा खोपडी बांधणं चालू होती राजा तुकाराम भाऊ बुड्या. बाबा खोपडी त्यासाठीच बांधलेला आहे शाळा करायसाठी. आता कसं तिला कामाला सांगणे तरी शाळा जमून आता कसं आळून गिळून काही नसते ना. पावसाळ्यात भागून जाते. उन्हाळ्यात नाही भागत ना. उन्हाळ्यात भगभग आहे तर हाटून तर 1 किलोमीटरच दिसते. मग त्यासाठी खोपडी बांधली बुड्याने शाळा जमवायली. वाटलं बा कोणी बुडा सुधारला पण नाही सुधारला बा. त्या बुडीले वायरी आली म्हटलं बुडी सुधारली काय ती काय बाबा. हे दोघे की खात जात नाही. एकपेक्षा एकाला खा जाय. बाबा नामदेव हे नाही सुधरत. सारे सुधरतील. कुत्र्या शेपूट हेकोळच असते. हे कुत्र्यासार काय बुड वर टांग करून मुतती. बेकार आहे हा बुड्डा. तुला काय माहित आहे. हेच नाही तुला सांगतो. आपल्या बाजूच्या गावाली होती एका बुड्ढीची. ती मेलीच आहे. तिचाही भुगा पाडे जाऊ. राजा बुडे बा मला माहित पडत होतो बुड्याचा. मेली का ती बुड्डी. बा याचा का गंमत त्रास होता का. दिवसातून 4-4 खेप जात जाईन तिच्या जवळ. यानंच मारली तिले. थंडी कार करून टाकत जा तिले. याला काही धंदा नाही. वावरात जाणं नाही काही नाही. आपलं बसते लेटर पेन घेतलं की चालला गाव फिरत. तिकडे शाळा जमवत जा. कोण दिल्या गाव लहान बाबा नाही का. बेकार आहे तुकाराम भाऊ हा कंदील बुडाचा. बेकार अरे बारा पुरा बेकार आहे हा. बाईच्या नांदी लागला की बाईच्या नांदी लागते. हा पुरा लाईट बघते याची. आम्ही पाहिलाय जोडून. हा ना जाऊ दे बा काही सांगायला पुरत नाही याची कथा. जाऊ दे. हा चाल बाबा चला सगळं मन कुकडे बैठीन काही सांगता येत नाही. नो गॅरंटी आहे बा. आता कंदील बुडा असं वाटे ना की सायदा असा चालू म्हणून बेजाच आवड आहे बा. आता शेजारच्या गावातही होती गावातही आहे. माझे लफडे बेकार आहे. नुसतं मठ सारखी राहते. सण खाते सण राहते. काहीच टेन्शन नाही तिले. थोडं मा उरा टाकते. कर म्हणते धंदा तूच खायले उरा रे ते मा. झालं की नाही तिले फक्त बशाचं काम सांगा आणि त्याचं चिवड्याचं सांगा. तेच काम येते फक्त तिले.
माया झाली हे सुरू आता आता बंद होते काहीच तोंड एकदा सुरू झाली की तर बस बाबा मग ते कोणाच्या बापाला नाही ऐकत तसं काय करा बापा रोज 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 हेच किटकिट किटकिट ऐकू ऐकू सगळं माझं डोकं पागल झालं बापा आता किती काय काय ऐकणार ना किती काय का ना एवढी बोलून राहिली मी तरी येऊन राहिली का त्या घरात मठ सारखी बसेला सांगा फक्त अंगणात तिला काहीच करा नाही लागत ना बोल बोलशील तर मी हाच बेसरमासारखी ऐकले येऊन राहिली का अजून बी येते काय सण खात जाय तू आणि सण राहत जाय भांडी कोणत्या कोण घाशील खायला म्हणतो झालं नाही का दे मले खायला बरी येतं होतं तयार आणि भांडे घासायला कोण होईल कोण मरीन त्याची भांडे घासायला उठ लवकर माय झालं माझ्यानं तर केलं नाही का मी आता होत नाही ना माझ्यानं आता मास्त जीव मला भारी आहे खायला नाही होतं तुझ्या जीव भारी कच्चं दोन भाकरी दाबतात आणि म्हणत मला की नाही मी एवढंच खातो आता मला धकत नाही ते तर म्हणते येऊ द्या काम करायलाच तिचे हात पाय गळतात खायला तर पुढेच सर राहते मापेक्षा 4 भाकरी शिल्लक खाते ते माय आता माझ्यानं होत नाही तर सांग ना आता मी काय करू तुला माहित नाही का झालं तर मी केलंच की नाही तेवढं अदलो आता नाही होत बाबा थरथर कापतात हातपाय काम करायला तिचे हातपाय थरथर कापतात खायला नाही हातपाय थरथर कापत का खायला तर मोठं पाहिजे तुला डांगऱ्या पूर्णाची पोळी कर म्हणते तर तुपाची रस कर म्हणते आंब्याचा लस खा वाटून राहिला मले लय दिवसाचा खाल्ला नाही हो ये ना रोजच पाहून बसून राहिली मी रोज फुकते फाकते बाहेर येऊन बसते रोज फुकते बाहेर येऊन बसते काम कोण करीन मी ना काय ठेका घ्यायला का कामाचा बाईच्या वायरीन केलं वाटतं तिच्या मग कीर्तन झालं रे बाबा बोगस भेटली लगा गेले वायरी खाऊही देत नाही कशीच बोलते उभं रेवानाची काय बाई काय बोलून काय राहिली तू आता या म्हातारपणा वयात होते काय त्या बुढीच्या आणि तू काही बोलतो बाबा बाई आला मग उभा रेवानाचा काय गरज होती काय आले हा आला की तिच्या गंडीचा तर अजून खखाना होते आगच मारते ना ते तुम्हीच राहिले ना बापा आता बरे आले तुम्ही हिची बाजू घ्याले तोंड घालायचं कसं तुमचं जातच नाही ना तुम्ही पाहिजेसाठी अरे बापा आता काही खरं नाही आपल्यासाठी या माणसाला बोलणे खा लागतात आता कायच करा आता हिचं कायच करा किती समजून सांगा नालायक आहे ना नालायक वानाची भेटली मला बाई तुला काही लहान मोठा काही समजते की नाही बाबा काही पद्धत बोलायची काही शिकवलं की तुला तुझ्या माय बापानं सासूले अशी बोलून राहिली गावातला कोणी आला त्याला अशी बोलतं उराळ जातं बोलायचे काही तालतम्य काही भाषा पद्धतशीर काही समजते की नाही अक्कल आहे की नाही काही तुम्ही अक्कल गिक्कल नको काढू आणि माय बापाने काय संस्कार दिले हे मला माहित आहे तू काले शिकून राहिला रे मला तू निघणं काल येतच तरी घरी तोंड घालेले रस्त्यावर चालला आमचं काही चालू असले की येतच बापा एक दिवस असं नाही जात की तू सरळ जात असेल रस्त्यानं अरे थांबतच बा मुक्काम करतो काय बेसरम वानाचा थांबते काय सांगा हिची बाजू घ्यायले येते अटी तिचं तुझे हाय वाटते काहीतरी अशी ना काही जुना म्हणून तर बापा खूपच बाजू घेत तिची तर बापा मला बोल जेवढं लागली तेवढं दुसरं पण हे असं काहीच माही नको बोलू ना तू ही जीभ झोडून पडो हे काहीच माही शब्द बोलून राहिली मला काहीच माही बोलता काय लाज वाटू दे ना जरा शिक तुले त्या अगो शिल्लक वायरी भेटली रे बापा गेले काही जगू नाही देत गड्या लवकर मारते बुडीले जीव घेते जा लय वायफोट वायरी भेटलेली हो बाई बोलून घे तू चुकलं आमचं त्या घरी आलो आम्ही म्हटलं काही चुकलं येतो बघ कंदील काय कंदील करून राहिले का कंदील का मुका घ्यायला मला होतं काय कंदील आला की बापा अशी खुश होती की कायची काय तिच्या चेहऱ्यावर असं तेजच येते बापा शिल्लक नको भादरू ना बिना कामाला त्या बॉले बोलली तू त्या कंदीलले काही गरज होती काय तू येऊन मोठा आहे ना तो माणूस याचं काही जरासं तारतम्य कोणाला कसं बोला काय बोला कोणाशी काही समजत नाही का तुला काही शिकवायला नाही का आता गावात गेल्यावर तो माणूस काय सांगेल या बाईची सून अशी वायफट आहे म्हणे अशी शिल्लक आहे की खूपच म्हणे ही अशी बोलते म्हणे सांग आता बदनामी कोणाची आपलीच आहे की नाही तुझंच नाव खराब होईल की नाही होईल तर मग काही चालू देऊ काय आपल्या घरात काही चालू असली काय त्याची थांबायची गरज आहे काय करवळ येते त्याला तुया उठा का पाणी घेऊन ये चालली मोठी ठस बसते ती काही धंदा करत नाही एका जागेवर पेंडासारखी बसून राहते हो ना माझ्या जातो ना जराशी शांततेने बोलत जाईन जराशी खेकस खाकस नको करत जाऊ ना मला आणतो ना उठणं भारी बैलाचे मठ बसतो एका जागी बसली एकाच जागी बसून राहत अवदसा भेटली शिन बापा मला सूर कुकूनच गेलतो त्या गावात काय सांगा बापा पदरात पडली अशी अवदसा काही खरंच नाही ना बापा सगळा सत्तानाच झाला माझ्या जीवाचा तुझी सळेल वायरी सून तुई काय बोलते ती बोलायची काही आहे ती तू तिथे ऐकतं 2-4 श्रावण्यात मारायचे कानफट्टी तिच्या पण तू ऐकतं मी काय करू बापा सांगा ना तुम्ही आपला पोरगाच आपल्या ताब्यात नाही चोरूचा गुलाम आहे तर सांगा आता आपण काही बोलसान तर होईल का काही येतं त्याच्या काहीच नाही ना बापा आपल्या म्हटलं ऐकतही नाही ना ते बोलून काहीच फायदा नाही ना बोललंय आपण तिला काही इकडचं तिकडचं तर कसं आपलीच इज्जत घालून घेणार आहे ना आपल्या हाताने उतरवणार ती इज्जत काही बापा कसंच काय सांगू आता काही खरं नाही बापा माझ्या जिंदगीचं वाटोळं झालं सगळं पुरे नालायक निघला आहे की तो संत्या तिच्या म्हटलं ऐकते आहे की तो
त्याच्यासाठी हे पोरे पहिलेच वावरा लागतात, बायकोच्या आरीने जाऊ द्या लागत. पण ते कसं एका जो एक आला की तसं होतेच म्हणा ते. पण तुला जर त्रास देऊन राहिली ते तर काही ना काही बजेट बसू तिचा. एवढा त्रास नको सहन करून तिचा. पुराच नालाय काय ना बापा, आता कायच करू. आता आपल्या हातचे दोर निसटले ना, आता काहीच करून काही फायदा नाही ना बापा. पहिलेच नाही आवरलं ना, आता काही बोलून फायदा नाही, काही करू नये फायदा नाही. पण बापा आपण बोललोच काही इकडे तिकडे, त्याला बोललो तिने बोललो, तर कसं आपल्यालाच घराच्या बाहेर ना काढू. पण कुठे राहायचं सांगा. आता जेवढी भाकर भेटते बापा अर्धी तेवढी सुखानं खा आता. म्हणून मी काही बोलत नाही बापा, जसं चालू आहे तसं चालू द्या. तुमच्या मतानं नाचा कशी बी. जाऊ दे आता, तुला जास्तच बोलते ना ते. तू काय करत जा, आपल्या वावरात येऊन बसत जा. तुला मी 100 रुपये रोज बी देतो, फक्त बसायचे पैसे देतो मी तुला. नाही बापा मी काही येत नाही तुमच्या वावरात आणि फावरात. तिला जर माहित झालं मी तुमच्या वावरात गेली की बस बापा कशीची कशी आग बबुलाच होईन ते. पहिलेच तुम्ही आले आमच्या घरी की बापा तिचं निरा तोंडालाच वयस नाही पडतात. कशीची कशीच करते ते. तुम्ही आले की मी दिसले की कशी शादन सुरू होते ते. आणि जर मी तुमच्या वावरात गेली तिला माहित पडलं की बस मग म्हणजे गावाला माझं आणते ते. साजू दे नव तिला, काय घेऊन राहिली हो तू एवढी. तू भिवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. काय टेन्शन घेऊन राहिले, आपले जुने संबंध तोडतं काय घुबडसाठी काय. मी काय तिले भेट काय तू. भिवू नको दिले. काही भादरली तर धरू धरू उपटू दोघं मिळून आपण. नाही ना बापा, त्या कुत्रीच्या नांदी कोण लागेन बापा. आपण नाही नांदी लागत. तुम्ही काही नांदी लागू नका बापा, काही बोलू नका. फालतूची आपली इज्जत कसं घालून घेणार बोललो काही तर. आता तू मला काहीच सांगू नको. त्या कुत्रीचं त्या वायरीचं सुनीचं मला अजिबात काही सांगू नको. आम्हाला काही घेण देण नाही. तुला मी एवढं सांगतो, महारात यायचं, आंब्याखाली बसायचं. नाही ना बापा, कधी मी नाही येऊ शकत ना. समजून घ्या ना. तिनं जर मला तुमच्या वावरात पाहिलं की नाही, म्हणजे गावात माझं नाणीन ते. आणि काहीच माहित जोडेन बापा आपलं. तुम्हाला तर माहित आहे ते कशी बोलली. कशी बोलली तिने, पाप लावलं ना. तू काय घेऊन राहिली दिली त्या घुबडली. ते का तुझ्या मालकाची मालक आहे का. आपल्या मनाचे आपण राज्य आहोत. आपल्याला काय करायचं आहे करू आपण. तुम्ही नाही भेट बापा, पण मी भेटतो ना. मला माहित आहे ना माहिती सून कशी आहे. तर फालतू मला काही कुस्तम कुस्ती पाहिजेत नाही बापा. तुम्ही चालले जा बरं बरोबर नटून चालले जा तुम्ही. मी पाहतो काय अजून कसं मला तुमच्या बरोबर पाहिलं तिनं अटी की अजून कसं माभवती आफदीन. त्याच्यापेक्षा कसं तुम्ही निघा बरं अटून लवकर. बरोबर, मी काही अटी थांबत नाही. पण आता त्या वावरात तू कुठल्या याच्या येतच की नाही. तटीच आहे, मी भेटतो तुला काय तो वावरात. मग बोलू आपण. येईन तुझी वायरी भिवून राहिली. ठीक आहे, येतो मग मी. ती माझी सोडेल वायरी सायाची. जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला बुडीशी मतलब, आपल्याला तिच्याशी काय घेणं देणं तिचं ते पाहिजे. फक्त ही बुडी वावरात आली पाहिजे आता. मग कसं जमते आपलं. पाहिलं की ना आता. मागे तर निरा पूजाक लागेलाय बापा. निरा पूजाक कायच करू मी आता. कायच करू. हे अवदसा भेटली अशी, कोणी माझ्यासोबत बोललं की तिची ठणकते. काय मी का बोलू नाही का कोणासोबत. काय बोला नाही वाटत काय. मग काही एकटी राहू का घुरडल्यावानी. तिला समजतही नाही त्या घुबडले. एखादी सोबत मी बोलली की ते बस तिची ठणकतेस. तिला कोरपास होते ना तिचा. काऊन होते काय सांगा. अरे पाहिजे काय हालात रे. काय हालात का. दुलिंदर वायरी भेटली रे. ते जवान असल्यावर घरी मरते, बुद्धीले वावरात पाठवते. पुन्हा तानात कुठल्या याचा लागून राहिले तिले. माझा जीव तुटते. चाल बरं तरी. तेव्हा काय परिस्थिती लावली रे. तुला काय परिस्थिती घेऊन राहिला रे हिची तू. किती चांगली आहे, किती गोंडस आहे हे. आणि ते तू हाल करून राहिला. हे काय करून राहिली हो तू. ऊन ताण थांबत की नाही माय तुले बाबा. मला का मा हाकन दिल म्हणेस ना. तू औरत आली की मी येतच म्हणे आला. काय काय हाल करून घेऊन राहिली हे. ऊन ताण काही समजते की नाही तुले. काही डोकसा आहे की नाही. ऊन किती तपून राहिलं हे. माणसाला आग लागेल असं ऊन तपून राहिले हे. उन्हात थांबा नाही आठवून आलं. तू भर दिवसा 2 वाजता 1 वाजता कुठल्या येतून राहिली. काय डोकसा आहे की नाही तुले. काय करू बापा आता. काम केलं तर खायला भेटीन, नाहीतर काम नाही केलं तर ते उभा राहण्याची वावरावर कशी थै 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 नाचते ना. काय करू मी. मला वावरात यास लागते ना. बरं आहे नाही माझं वावरात मी रोज आली तर बरं तर भाकर भेटते मला. नाही तर काही खरं नाही ना. काहीच खरं नाही माया. काय दुःख आहे, काय दुःख आहे. काय करावं आपण. तू उन्हात थांबू नको. चाल बरं तिकडे आंब्याखाली बसू आपण. चाल तू उन्हापुन्हातले काम सोडून देतो. चाल. कशी भाकर नाही देतो, कशी नाही काय पाहतो मी. काय चाल तू. बाबा मला तुम्ही नेऊ नका ना. कुठल्याला तरी कोणी पोळी टाकीन, पण मला नाही टाकीन ना कोणी. मला देणार नाही ना कोणी. मला काम करावंच लागते ना. तुम्ही जा बरं, तुम्ही जा.
अहो, मी असल्यावर तू काल काळजी करून राहिली आणि त्या वायरीला एवढे काल भेट तू हा तिच्या का बापा घरून आणलं का ते स्टेअर हा मी आहे ना तू टेन्शन घेऊ नको ना चाल तू चाल तिकडे आपण आंब्या झाडाखाली बसू चाल नाही ना बापा, आराम करणं माझ्या जिंदगीत नाहीच ना. आता कसं मी नाहीच येऊ शकत. तुम्ही चालले जा बापा. तुम्ही काही मला जास्त नांदाई लावू नका. मला माझे काम करू द्या. येत नाही तू हा कर आता तू काम कर मी तुझ्या अंगावर छत्री धरतो हा येत नाही तू सावलीत दोघे जण उन्हात आपण मी छत्री धरतो तू काम कर चाल तू पुढे मी तुझ्या मांग चाल हो कंदील, तुम्ही काहून असं करून राहिले बरं? माझ्यासाठी तुम्ही उन्हात राहता काय? मला सवय आहे ना बापा. तुम्हाला नाही सवय. फालतू ऊन गिन लागलं तर कसं लय मागात पडीन ना. तुम्ही जा बरं, सावलीत बसा तुम्ही. मग तू मुकड्यानं चाल ना मुकड्यानं आपण दोघे जण सावलीत बसू चाल आंब्याखाली चाल बसू थोडीसा 2-4 गप्पा मारू चाल तुला सांगतो मी आता पुढचं कसं आहे चाल बरं बरं बापा, चला. तुम्ही तशी तर काही ऐकूनच नाही राहिले बापा. तुम्ही उभीच राहसाल ना उन्हात. चला बापा, त्याच्यापेक्षा चला येतो. हो चाल चाल इले आता दुःखाच्या बाहेर काढायच लागतात लई दुःख येऊन राहिला हिचा पोरे इले बस झाला आता खेळ हा माझी इकडे थोडं तुटते ना माझी बेकार आहे रे वावल्या तसं काही फायदा नाही बेकार बुद्धीले वावरात काम करायला लागून राहिलं म्हणून आता ना पोरगान सून घरी ऐश करून जाईल मस्त कूलर राहून झपेला दोघं जण बुद्धी इकडे वावरात काम करू राहील सांगा जिनं कमवलं तिचे हालात आणि ज्यानं काही कमवलं नाही ते ऐश करून राहिली सांगा काय तू कशी मॅटावाने काम करून राहिली हा एवढं दुःख दुःख घेऊन जगून राहिली तू हा वायरी शादवते पोरगा शादवते त्याच्या म्हटल्याने त्याच्या मुतान दिवा बाजून लावून राहील तू वावरात येतं ते म्हटलं ते काम करत तू काली बनव असं एवढं कष्ट करून राहिली घेणं देणं नाही तर मग आता काय करू? घरी बसू काय? घरी जर बसली बापा तर खाय प्यायला भेटणार नाही. काम तर करावंच लागेल ना. आता आपण लय कमावलं बापा, पण त्याचा काही फायदा नाही ना. आता काहीच फायदा नाही ना. काही बोलून काही 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 फायदाच नाही ना. त्याच्यापेक्षा बाबा मी काही बोलत नाही. मग त्यानं वावरात येतो, गुपचाप आपलं काम करा आणि चाललं जा घरी. काही फायदा नाही ना बोलून. काय बापा तुला साधी भुडी राहिली बापा तरी म्हणून बरं मी ती एवढी साधी भुडी राहू नको जाऊ द्या बापा, आता काय करता? कोणी साध्या माणसाचाच फायदा उचलते ना. जाऊ द्या बापा, साधंच बरं आहे आपण. तू आता टेन्शन घेऊ नको कोण्या गोष्टीचं तुला सांगतो मी आता वावरात यायचं नाही त्याच्या घरी पाय बी ठेवायचं काहीच नाही मी आहे सर्व काही आता मी पाहतो काय आहे नाही बापा, तुम्ही असं काय बोलून राहिले बापा? गावचे लोक तर बापा शेण घालतील तोंडात. गावचे तर जाऊ द्या बापा, माझ्या घरातली आहेस. मा पोरग काय म्हणीन? ते सून काय म्हणीन? वांडा आहे म्हणजे नातू आहे बापा, सून आहे, पोरगा आहे. कसं मला पुढे नाही जाता येत ना कोणाच्या. असं नाही होत बाबा, नाही. खरकटे ते तुझ्या काही कामाचे नाही तुले हुंगत नाहीत काम करून तुझ्याकडून घेतात ढोरासारखं तरी म्हणतो की मा पोरगा आहे मला माही सून आहे अशी म्हणीन तशी वरी ते वांड आहे तुझ्या जीवाचं सुख पाहिजे ना तू लोक माझं होती सुख होतं की नाही तुले कामाची असो की नसो बापा, पण कसं आता लाजीला मरा लागते ना. मी तुला सुखात ठेवतो ना तुला कोणा गोष्टीचा त्रास होऊ दिला का लोक सांग ना तू मले आता पुढे बी नाही होऊ देत ना मी माझी तुटते थोडं एवढ्या उन्हात काम करतो घरी किंगरी लावते तुझी वाहिरी त्या मागं पाणी आणि मला दुःख होते ना मला होते ना दुःख बापा कंदील, तुम्ही काय तुमचा जीव थरथरत उठू देताय? तुम्हाला काय घेणं देणं आहे माझ्यासोबत? सांगा ना मला. म्हणजे मला काय घेणं देणं ना मला काहीच घेणं देणं नाही का मला काहीच घेणं देणं नाही हो बापा, आता आपलं जुनं होतं ते गेलं बापा. त्या उकरून गोष्टी काय काढता बाहेर आता. आता जे समोर आहे ते पाहा लागेल की नाही आपल्याला, की तेच धरून बसा लागेल. आता कसं मग पोराचं लग्न झालं बापा, मला वायरी आहे, नातू आहे, आता नाही जमत ना ते. आता ते पहिले झालं. सुतार वायरिया सडेल तोंडी तिच्या नांदी लागतं तिचं नाव घेत राहायचं दादा घेत तू ते नको सांगू मला काय आहे तुला सांगतो मी तुला जर सुख नाही तर त्या घरात जाऊच नको मी आहे ना अटी बसेल धाडल्या तुया मी आहे ना अशी असो बापा, सूत्रधार असो की नसो बापा, इटेले असलीच चालते ना. पण कसं आता मग पोरानं लग्न केलं ना तिच्यासोबत, मग कोण आहे ते माहिती सूनच आहे ना. जरी झाली तरी कशी वागो बापा ते माझ्यासोबत. म्हणजे मग तुला ते गोळा मी कळू आहे की आहे मी कळू आहे जाऊ दे मग तू आता काही माही राहिली नाहीस ना म्हटलं काय जाऊ मी कळू मी चांगला नाही मी वाईट आहो मी बदमाश आहो की मी
अहो कंदील तुम्ही काहून समजून घेत नाही व आता सगळं बदललं ना बापा. पहिले होतं ते झालं ना आता पुरं. झालं गेलं पार पडलं बापा ते. आता त्या गोष्टी उकरून काढून काही फायदा नाही ना. अजून बापा लोक अजून करतील ना बोलबाला सगळ्या गावात बोंबाटा करतील. नाही आता काही आपल्या दोघांत प्रेमच राहिलं नाही, मग काय राहू दे. चाललो मी. अहो कंदील कंदील तुम्हाला राग नका येऊ देऊ ना बापा. कंदील अहो कंदील तुम्ही असं कसं करून राहिले बापा, काहून रागाने चालले. थांबा ना. काय करतो थांबून, तुला काही ठेवलीच नाही ना बाई. काय ठेवली तुला माहिती? तुला त्रास होऊन राहिला, त्या त्रासात म्हणजे त्या दुःखात मी सामीला, तर तुले ते सळेल तुझी वायरी, तू तुझ्या गोऱ्या सळेल, तेच तुले प्रेम म्हणजे गोड वाटून राहिली. मी झालो दूरचा, जाऊ दे तू त्याच्यातच जा, हे त्रास भोगून. अहो नाही ना तसं नाही ना कंदील. तुम्ही काहून बापा उलट लावून घेता बापा मनाले. म्हणाचा अर्थ तसा नव्हता ना. काही सांगू नको मला तू. चला मग मित्र, हुरुर धागा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.